देशाच्या सगळ्यात मोठ्या ओपिनियन पोलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्रात ओपिनियन पोलचे जे आकडे समोर आलेत, सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार जनतेने जो कौल सांगितलाय त्यानुसार महायुतीच्या जागा काहीशा कमी होताना दिसतायत, तर महाविकास आघाडीला मात्र बढती मिळताना दिसते। काँग्रेसच्या जागा ज्या 2019ला काँग्रेसला एकच जागा महाराष्ट्रात जिंकता आली होती, त्या काँग्रेसला 4 जागा या ओपिनियन पोलनुसार मिळताना दिसतात। काँग्रेसची या बाबतीतली प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी जतचे आमदार विक्रमसिंग सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सावंत सर, मगापासून तुमच्याकडे येता आलं नाही, त्यामुळे सुषमाताईंसारखे तुम्हीही नाराज होणार नाही, समजून घ्याल अशी अपेक्षा करते। आतापर्यंत जी काही आपली चर्चा चालू आहे त्याप्रमाणे जर बघितलं तर एक आहे की ज्या पद्धतीनं राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतोय आणि तो प्रतिसाद ही सर्वसामान्य लोकांच्या मधून मिळतोय आणि येणाऱ्या इंडिया आघाडीला लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर यश मिळेल असं या ठिकाणी मलाही वाटतं आणि सर्वसामान्यांची तशी प्रतिक्रिया। पण ही प्रतिक्रिया देत असताना ज्या पद्धतीनं सुषमाताईंनी आपली प्रतिक्रिया दिली ती प्रतिक्रिया देत असताना आज जी काही बऱ्याचशा जागेच्या कुठल्या पक्षाला ती तिकीट जाईल, तिथला उमेदवार कोण असेल, अशा पद्धतीची जी भूमिका आपली मांडली ती निश्चितपणानं महाविकास आघाडीचे उमेदवार महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीनं निवडून येतील। आणि त्याचबरोबर मला वाटतं एक तासभर आपली सगळ्यांची चर्चा ऐकतोय ज्या पद्धतीने खांडेकर साहेब आणि आमचे देशपांडे साहेबांनी जी काही महाराष्ट्राची वस्तुस्थिती या ठिकाणी मांडली, आज हा कल जो याच्या आधी 2014च्या इलेक्शनमध्ये जो बीजेपीकडे दिसत होता, आज तो कल बदलताना जी महाराष्ट्रातली जनता, सुज्ञ जनता आज विचारानं, एक चांगल्या विचारानं जाण्याच्या मानसिकतेत दिसते। आज त्याचबरोबर इथं उपाध्ये साहेबांनी या ठिकाणी मांडले की अजून जो मोदींचा चेहरा आहे आणि त्या मोदींच्या चेहऱ्यावर आम्ही अजून सुद्धा सत्तेत येऊ शकतो अशी जी भूमिका या ठिकाणी त्यांनी मांडली। पण ती मांडत असताना एक आहे की ज्या पद्धतीनं लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जी तुम्ही रथयात्रा आज गावोगावी शासनाचे योजनांच्या माध्यमातून फिरवली, त्यात प्रामुख्यानं जे मोदी सरकार म्हटलं ते तुम्ही ते सर्वसामान्य लोकांनी त्याची जागा या ठिकाणी दाखवून दिलेल्या, प्रामुख्यानं त्यांना गावोगावी सर्वसामान्य माणसांनी विरोध केलेला। आणि त्याचबरोबर आज राज्यातली जर परिस्थिती बघितली, राज्यातली जी काही शासन आपल्याद्वारे, त्याचबरोबर महिला मेळावे, युवक मेळावे, हे शासनाला म्हणजे वेळानं सुचलेलं शानपण आहे। खरं तर ज्या पद्धतीनं 2.5 वर्षात हे सत्तेत आल्यानंतर ज्या पद्धतीनं फोडाफोडीचं राजकारण केलं, केंद्रीय यंत्रणेचा वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी प्रेशर टाकून या पद्धतीने कशा पद्धतीनं वापर केला ही सर्वसामान्य जनता जाणून आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात ही जी लोकसभेची निवडणूक होईल महाराष्ट्रात, ती खऱ्या अर्थानं इंडियाला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सीटा मिळतील असा या ठिकाणी आम्हाला आत्मविश्वास आहे। बरं, ही तुमची प्रतिक्रिया ऐकलेली आहे। यानंतर महाराष्ट्रातलं चित्र तर आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये काहीसा धक्का बसताना दिसतोय एनडीएला, पण मग देशाचं चित्र काय आहे? देशाचं चित्र असंच आहे की देशाचे आकडे काही वेगळं चित्र सांगतात। आपण बघूया देशाची आकडेवारी एनडीएसाठी, इंडिया आघाडीसाठी काय चित्र मांडते, आकडे काय सांगतायत। लोकसभा 2024 543 जागांसाठी निवडणूक होईल, ज्याची घोषणा उद्या होईल। भाजपला देशभरामध्ये 316 जागा मिळण्याचा अंदाज एबीपी आणि सी वोटरच्या ओपिनियन पोलमध्ये दिसतोय। काँग्रेसला 59 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त होतोय, तर काँग्रेस आणि मित्रपक्ष यांना जर एकत्र केलं इंडिया आघाडी तर हा आकडा 97 जागांपर्यंत जातोय। आणि भाजप आणि मित्रपक्ष, भाजपच्या सोबतचे जे मित्रपक्ष आहेत त्यांना 50 जागा मिळताना दिसतात, तर इतरांना 21 जागा जाताना दिसतात। ओपिनियन पोलची ही आत्ताची आकडेवारी, सध्या देशात जी राजकीय परिस्थिती आहे त्यानुसार ही जर एकत्रित केली आकडेवारी तर एनडीए आणि एनडीएचे घटक पक्ष यांचा सगळ्यांचे मिळून 366 हा आकडा जाताना दिसतोय। म्हणजे 400 पार हा आकडा गाठताना दिसत नाहीये आणि इंडिया आघाडीला 156 जागा जाताना दिसतात, तर इतर पक्षांना 21 जागा मिळतील असं चित्र सध्या दिसतंय। 2019च्या निकालाशी जर आत्ताच्या ओपिनियन पोलमधल्या आकड्यांची तुलना केली तर भाजपला 2019ला 303 जागा मिळाल्या होत्या लोकसभेच्या,
त्या जागा वाढताना दिसत आहेत. म्हणजे भाजपला आता 316 जागा मिळतील असं चित्र दिसते ओपिनियन पोलनुसार. म्हणजे भाजपची वैयक्तिक कामगिरी जी आहे, पक्षीय कामगिरी जी आहे ती चांगली होताना दिसते. तोच ट्रेंड काँग्रेसच्या बाबतीत सुद्धा आहे. काँग्रेसला 52 जागा मिळाल्या होत्या 2019ला. खरं तर काँग्रेसची ही फार मोठी संख्या नव्हती काँग्रेसचा इतिहास पाहिला तर, पण 2024ला यामध्ये काहीशी वाढ होताना दिसते आणि 2024च्या ओपिनियन पोलनुसार काँग्रेसला 59 जागा मिळू शकतात. काँग्रेस मित्रपक्षांना मिळून 74 जागा मिळू शकतात, मिळाल्या होत्या 2019ला, तर 2024ला मात्र हा आकडा वाढून 97 पर्यंत जाऊ शकतो. भाजप आणि मित्रपक्षांना मिळाल्या होत्या, भाजपच्या मित्रपक्षांना 50 जागा. त्या जागांमध्ये कोणतीही वाढ होताना दिसत नाहीये. 50च जागांवर ही धाव थांबू शकते. 2019चा विचार केला तर इतर पक्ष, अपक्ष असतील किंवा इतर छोटे पक्ष असतील, त्यांना 64 जागा मिळाल्या होत्या. त्यामध्ये मात्र मोठी घट होताना दिसते. 2024मध्ये या जागा प्रचंड कमी होऊन फक्त 21 जागांवर ही आकडेवारी थांबू शकते. त्यामुळे 2019ला एनडीएला मिळाल्या होत्या 353 जागा आणि 2024च्या ओपिनियन पोलचे जे आकडे समोर येत आहेत त्यामध्ये एनडीएच्या जागा वाढत आहेत, पण 400च्या पार जात नाहीये. एनडीएला 366 जागा मिळू शकतात. युपीएचा आकडा 126 होता 2019ला, तो मात्र वाढताना दिसतोय. तोही त्याच्यामध्ये वाढ होताना दिसते. जवळपास 30 जागांची 156 पर्यंत जाऊ शकतो हा आकडा. इतर पक्षांना, इतर अपक्षांना मिळून सगळ्यांना 64 जागा मिळाल्या होत्या 2019ला. 2024मध्ये हाच आकडा 21 पर्यंतच थांबू शकतो. आणि याच आकड्यांना घेऊन मी सुरुवातीला राजीव खांडेकरांकडे जाते. राजीव सर, अब की बार 400 पार हे सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात ऐकू येत आहे, पण ओपिनियन पोलचे जे आकडे समोर येत आहेत त्यातून हे सहज साध्य दिसत नाहीये, जसं तुम्ही मघाशीही सांगितलं. नाही कविता, 400 पारचा जो नारा आहे तो पक्षामधल्या कार्यकर्त्यांमध्ये जोश आणण्यासाठीचा आहे आणि भाजप हर प्रकारे तो जोश आणण्याचा प्रयत्न करेल यात शंका नाही. 356 हा सुद्धा खूप मोठा आकडा आहे आणि त्यामुळं गेल्या खेपेच्या पेक्षा जास्त त्यांचा परफॉर्मन्स चांगला होताना आत्ताच्या घडीला दिसतोय. मला याच्यामध्ये पुन्हा लक्ष वेधायचे ते मतांच्या टक्केवारीकडे. जर आपण या निवडणुकीमध्ये मतांच्याकडे बघितलं आणि मी मगाशी जसं म्हटलं तसं म्हणजे याच्यामध्ये जेव्हाही सर्व्हे होतात तेव्हा मुख्यत्वे कळतात ते मतदान किती टक्के कोणाच्या बाजूने होईल हे कळतं आणि त्याच्यावरून नंतर गणित मांडून जागांमध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. आता या निवडणुकीमध्ये आत्ता जर मतदान झालं तर युपीएला 29.2% मतं मिळतील असं दिसतंय आणि भाजपला 45.9% मतं मिळतील असं दिसतंय. युपीएच्या बरोबर आपण जर त्यांचे मित्रपक्ष आहेत, समाजवादी पक्ष किंवा समजा तृणमूल किंवा समजा डीएमके वगैरे, तर त्यांचं मताचं प्रमाण आहे ते 9.8% म्हणजे जवळपास 10%. तर 29.2 अधिक 9.8 म्हणजे ऑलमोस्ट 39% त्यांचं मतदान होताना दिसतंय. या उलट भाजपचं मतदान जे आहे ते 45.9% म्हणजे जवळपास 46% मतदान भाजपला होईल असं दिसतंय. भाजपसाठी आकडे जरी वाढले असले आणि आकडे वाढणे शेवटी आकडेच महत्वाचे आहेत की तुम्ही किती ठिकाणी निवडून येता, पण गेल्या खेपेची जर तुलना केली तर आता गेल्या निवडणुकीमध्ये 51.3% मतं भाजपला मिळाली होती